आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी. शेपूची भाजी करण्यासाठी लागणारं हे सगळे साहित्य आहे. तर सर्वप्रथम आपण गॅसवर भांडं ठेवायचं आहे. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे. कारण शेपूच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं, म्हणून थोडं आपण एक्स्ट्रा तेल घातले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे चिमूटभर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण चिरलेली आहे, ठेचूनसुद्धा घालू शकतो. हिरव्या मिरच्या एक चार हिरव्या मिरच्या आहेत, कमी तिखट मिक्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, रंग चेंज होईपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला. कांदा लाल झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. 1 चमचा हळद टाकले. चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर धुवून चिरून घेतलेली शेपू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे. आधी थोडीशी टाकायची आणि त्याच्यानंतर हलवून घ्यायची आहे, कारण मग भाजी आपल्याला भांड्यामध्ये हे होत नाही. चांगले हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उरलेली भाजी परत त्याच्यामध्ये टाकायची आहे. अशा प्रकारे सगळी उरलेली भाजी आपण टाकून चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर मुगाची डाळ घातले. मुगाची डाळ एक 5-10 मिनटं भिजत ठेवलेली. ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाची कण्णी घालायची आहे. तांदळाची कण्णी घालून नंतर चांगली भाजी परतून घ्यायची आहे. चांगली भाजी परतून झाली की त्याच्यामध्ये ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ चवीपुरतं घालायचं आहे. परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. भाजी चांगली व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दाण्याचा कूट एकदम बारीक केलेला नाही आहे, थोडं जाडसरच ठेवलेला आहे. त्याच्याने कसं भाजी खाताना जरा चांगली लागते. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मग त्या झाकणावरती थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण भाजीच्या आतमध्ये जे डाळ ते नाही ते शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल. मग तेच पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. भाजी चांगली हलवून घ्यायची आहे. परत झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटं तरी वाफ येऊ द्यायची. त्या गरम पाण्यामुळे भाजी चांगली शिजून येते आहे. डाळ कण्णी वगैरे त्या पाण्यामुळे चांगली शिजून येईल. अशा प्रकारे भाजी आता बघा पाणी सगळं आता आटलं आहे आपलं. हे बघा मुगाची डाळ आपण हे करून बघूया, शिजलेली आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे.